तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये टॅक्स डिडक्टेड 0 रुपये दिसलं की मनात लगेच एक विचार येतो, मला टॅक्स लागतच नाही, मग ITR भरायचा कशाला? जर तुम्हीही आजपर्यंत असंच समजत असाल तर पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण आज मी तुम्हाला ITR बद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक जॉब करणाऱ्या लोकांना वर्षानुवर्ष कळतच नाही आणि जेव्हा ती कळते तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत टॅक्स लागत नसतानाही ITR भरणं काही लोकांसाठी पर्याय नसून भविष्यात उपयोगी पडणारा एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय का ठरू शकतो. सर्वप्रथम एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा रोहन नावाच्या एका सॅलरीड एम्प्लॉईला दरवर्षी टॅक्स लागत नव्हता, त्यामुळे त्याने अनेक वर्ष ITR भरलाच नाही. पण जेव्हा त्याने होम लोनसाठी अर्ज केला तेव्हा बँकेने उत्पन्नाचे जुने कागदपत्र मागितले. प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात, पण अनेक बँका ITRला उत्पन्नाचा महत्त्वाचा पुरावा मानतात. तेव्हाच रोहनला समजलं की टॅक्स लागत नव्हता म्हणून ITR टाळण्याचा निर्णय चुकीचा होता. पण होम लोन हा एकमेव फायदा नाहीये बरं का. समजा तुमच्या फिक्स डिपॉझिटवर TDS कापला गेला, वर्षाच्या शेवटी हिशोब केला आणि तुमचा टॅक्स 0 निघाला. अशा वेळी आधी कापलेले पैसे परत कसे मिळणार? उत्तर आहे ITR फायलिंग. जर तुमचा रिफंड बनत नसेल तर ITR भरल्यानंतर तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. म्हणजे टॅक्स लागत नसला तरी ITR तुमचे स्वतःचे पैसे परत मिळवून देऊ शकतो. म्हणून टॅक्स नाही म्हणजे ITR नाही हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. पण अजून एक मोठा फायदा बाकी आहे. समजा काही वर्षांनी तुम्ही स्वतःचं घर घेण्याचं ठरवलं. होम लोनसाठी बँकेत अर्ज करताना बँक फक्त तुमची आजची सॅलरी पाहत नाही तर तुमचा फायनान्शियल रेकॉर्ड देखील पाहते. जर तुम्ही दरवर्षी वेळेत ITR भरत असाल तर तुमचं फायनान्शियल प्रोफाईल हे अधिक मजबूत दिसू शकतं. म्हणून आज फक्त अर्धा तास वाचवण्यासाठी ITR टाळू नका. पण होम लोन ही फक्त सुरुवात आहे. आता तुम्हाला वाटत असेल, ठीक आहे, मला होम लोन घ्यायचंच नाहीये. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आयुष्यात कधी पर्सनल लोन, एज्युकेशनल लोन किंवा कोणत्याही आर्थिक गरजेसाठी लोन घ्यायची वेळ येणार नाही याची खात्री आहे का? जेव्हा तुम्ही लोनसाठी अर्ज करता तेव्हा बँक फक्त तुमची आजची सॅलरी पाहत नाही, ती तुमचा फायनान्शियल इतिहासही पाहते. अनेक वित्तीय संस्था ITRला उत्पन्नाचा महत्त्वाचा पुरावा मानतात. त्यामुळे नियमित ITR भरत राहिलात तर तुमची फायनान्शियल क्रेडिबिलिटी अधिक मजबूत होऊ शकते. फक्त लोनचं नाही. समजा भविष्यात तुम्हाला परदेशात नोकरी, शिक्षण किंवा फिरण्यासाठी व्हिसा अप्लाय करायचा आहे. काही देशांच्या व्हिसा प्रक्रियेमध्ये आर्थिक कागदपत्र मागितली जातात आणि ITR हा त्यापैकी एक महत्त्वाचा दस्तावेज असू शकतो. व्हिसा मंजूर होणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, पण ITR तुमची आर्थिक स्थिरता दाखवण्यात मदत करतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. आजकाल अनेक लोक 1 किंवा 2 कोटींचा टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करतात. पण मोठ्या इन्शुरन्स कव्हरसाठी अर्ज करताना विमा कंपनी अनेक वेळा उत्पन्नाचा पुरावा मागते. अशा वेळी ITR उपयोगी पडू शकतो. म्हणजेच आज टॅक्स लागत नाही म्हणून ITR टाळण्याचा निर्णय उद्या तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेवरही परिणाम करू शकतो. पण मला ITRचा सर्वात मोठा फायदा कोणता वाटतो माहितीये? तुमची फायनान्शियल आयडेंटिटी. आधार कार्ड तुमची ओळख सांगतं, पॅन कार्ड तुमची टॅक्स आयडेंटिटी दाखवतं, पण तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत इतिहास तयार करतो तो ITR. आज तुम्ही नोकरी करत असाल, उद्या कंपनी बदलू शकता, व्यवसाय सुरू करू शकता. अशा वेळी प्रत्येक ठिकाणी सॅलरी स्लिप मिळेलच असं नाही, पण मागील काही वर्षांचे ITR तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतात. म्हणूनच अनेक चार्टर्ड अकाउंटंट ITRला फायनान्शियल रिपोर्ट कार्ड असं म्हणतात. आणि इथेच अनेक लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं फॉर्म 16 मिळालं म्हणजे ITR भरलं. पण फॉर्म 16 आणि ITR या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉर्म 16 हे एम्प्लॉयर देतं, म्हणजेच तुम्ही जिथे नोकरी करता तिथून तुम्हाला ते मिळतं. तर ITR तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे स्वतंत्रपणे भरावं लागतं. आतापर्यंत आपण पाहिलं की टॅक्स लागत नसला तरी ITR भरण्याचे किती महत्त्वाचे फायदे आहेत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ITR भरलाच नाही तर काय होऊ शकतं? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. प्रत्येक व्यक्तीला ITR भरणं बंधनकारक असतंच असं नाही. हे तुमच्या उत्पन्नावर आणि इतर काही नियमांवर अवलंबून असतं. पण ज्या व्यक्तींना ITR भरणं आवश्यक आहे आणि तरीही त्यांनी वेळेत रिटर्न भरले नाहीत
तर अशा परिस्थितीत नियमांनुसार लेट फी, व्याज किंवा इतर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय जर तुमचा टॅक्स रिफंड बनत असेल तर ITR न भरल्यामुळे तो मिळण्यास उशीर होऊ शकतो. काही परिस्थितीमध्ये वेळेत रिटर्न न भरल्यास काही प्रकारचे लॉस कॅरी फॉरवर्ड करण्याचा लाभही मिळू शकत नाही. म्हणून ITR कडे फक्त टॅक्स भरण्याचा फॉर्म म्हणून पाहू नका, तर तो तुमच्या आर्थिक आयुष्याचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण फक्त ITR भरणं पुरेसं नाही, तो योग्य पद्धतीने भरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ITR स्वतःला भरताना कोणत्याही गोष्टीबाबत शंका येत असेल तर अंदाजाने रिटर्न भरू नका. गरज वाटल्यास एखाद्या पात्र टॅक्स प्रोफेशनल किंवा चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्या, कारण छोटीशी चूकही पुढे जाऊन अनावश्यक अडचणी निर्माण करू शकते. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, असेसमेंट इयर 2026-27 साठी बहुतेक सॅलरीड इंडिव्हिज्युअलसाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. फॉर्म 16, AIS म्हणजेच ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, फॉर्म 26 AS आणि इतर आवश्यक कागदपत्र तपासा आणि शक्य तितक्या लवकर तुमचा ITR फाईल करा. आणि आजच्या व्हिडिओचा सर्वात मोठा टेकअवे फक्त एकच आहे, ITR हा फक्त सरकारसाठी नाहीये, तर तो तुमच्या भविष्यासाठी आहे. म्हणून मला टॅक्स लागत नाही त्यामुळे ITR भरायची गरज नाही हा गैरसमज आजच दूर करा आणि वेळेत ITR भरून तुमचा फायनान्शियल रेकॉर्ड मजबूत करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सोप्या भाषेतील माहितीसाठी फॉरेस्ट वेल्थ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.